नमस्कार मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपली व्होकॅब एक्सप्रेस बॅच आपण काय केलेली आहे, स्टार्ट केलेली आहे ना. आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे, 2 लेक्चर ऑलरेडी झालेले आहेत. आणि या दोनही लेक्चरची जी काही पीडीएफ आहे ही काय आहे ना, कमेंट बॉक्स मध्ये आपला जो काही व्हिडिओ अपलोड होईल है ना, किंवा जो काही व्हिडिओ अपलोड झालेला असेल त्याचा जो काही कमेंट बॉक्स आहे, याच्या कमेंट बॉक्स मध्ये काय केलेली आहे, पिन केलेली आहे. काय करायचं, तिथे लिंक दिलेली राहील, त्या लिंक वर जायचं. लिंक वर गेल्यानंतर जी काही पीडीएफ आहे ते काय करायची, डाउनलोड करायची. सोपं आहे ना, सोपं आहे. नाहीतर काय करायचं, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनल वरती पण सुद्धा काय केलेली आहे, मी लिंक अपलोड पीडीएफ अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनल लक्षात घ्यायचं, evolve_career_academy है ना. इव्हॉल्व करिअर अकॅडमी नावाचं काय आपलं टेलिग्राम चॅनल आहे. याच्यावरती सरळ सरळ जायचं, जॉईन व्हायचं आणि काय करायची, पीडीएफ डाउनलोड करायची. ठीक आहे. आज क्लास नंबर काय आहे, 3rd आहे. क्लास नंबर काय आहे, 3rd आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? करायची सुरुवात करायची का सुरुवात? ठीक आहे. तर वर्ड आहे आज मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना, जो काय एसएससी साठी वारंवार विचारला जातो है ना. एसएससी नंतर बँकिंग आणि तुमची सरळ सेवा तलाठीला विचारलेला वर्ड आहे हा, आणि रिपीट झालेला वर्ड आहे. तलाठीला विचारलेला आहे, रिपीट झालेला आहे ना. कुठला वर्ड आहे रे बाबा, मग कोणता वर्ड आहे हा? प्लॉडिट. काय असते प्लॉडिट, काय असते मग मराठी मिनिंग काय होईल त्याचा, प्लॉडिटचा काय होते अर्थ? प्लॉडिटचा अर्थ काय होते रे? नाही, इझी आहे ना भाऊ. काय रे याच्यामध्ये, काय सर ऐकलंच नाही कधी, नाही का? ठीक आहे, पहा प्लॉडिट काय झालं प्लॉडिट है ना. घराजवळच्या गण्यानं काय केलं, खूप अभ्यास केला आणि घराजवळच्या गण्यानं काय केलं, आपलं पोस्ट काढली. तेव्हा लोक काय करतात रे बाबा, त्यांची चुगल्या करतात का? नाही, प्रशंसा करतात. काय करतात? प्रशंसा करणे. प्लॉडिट प्रशंसा करणे. नेक्स्ट काय, प्रशंसाला सिमिलर वर्ड काय आहे, कौतुक करणे. क्लिअर? कौतुक करणे. नेक्स्ट काय, आणखी कौतुक करण्याला आणखी वाहवा करणे. है ना, वाहवा करणे. टाळ्या देणे. नंतर मोठ्यांकडून काय होते, शाबासकी है ना, शाबासकी देणे. क्लिअर आहे ना. या गोष्टी कधी होतात रे बाबा, कधी होतात या गोष्टी? कधी होतात या गोष्टी? जेव्हा काय होते, तुम्ही असं कोणतं काम करता ज्याने काय होईल, तुमचे मोठे मंडळी तुमची काय करते, प्रशंसा करते, शाबासकी करते. आणि विद्यार्थी जीवनात तर एकच काम महत्वाचं आहे ना, जे झाल्यानंतर काय होते, अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर एखादी पोस्ट घ्या है ना. तर प्रशंसा, कौतुक, वाहवा, टाळ्या, शाबासकी याचा अर्थ काय होईल तुम्हाला कळून जाईल. क्लिअर आहे? प्लॉडिटचा अर्थ तुम्हाला काय होईल, कळून जाईल. क्लिअर है ना. मग वर्ड काय होता आपला, प्लॉडिट म्हणजे प्रशंसा, कौतुक, वाहवा, टाळ्या आणि शाबासकी. चलो, पार्ट ऑफ स्पीच कौन बताएगा इसका? पार्ट ऑफ स्पीच, कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे? प्लॉडिट कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे? नाउन. काय आहे? नाउन आहे. काय आहे रे बाबा? नाउन आहे है ना. मग आता काय पाहायचं आपल्याला, याचे सिमिलर, सिनोनिम्स. काय पाहायचं आहे? सिनोनिम्स. सिनोनिम्स पाहायचे ना. काय असते मग? चला, सिनोनिम्स. प्लॉडिट प्रशंसा, कौतुक, वाहवा, टाळ्या, शाबासकी. कोणतं आहे?
चला जनरल डेली यूज मधले वर्ड अगोदर घेऊ आपण, जे आपल्याला नेहमी वारंवार आपण ऐकलेले आहेत, है ना, जे वारंवार काय केलेले आहेत आपण ऐकलेले आहेत किंवा आपल्या डेली यूज मध्ये ते आपण वारंवार यूज करतो, आणि ते यूज करताना आपल्याला कोणत्याही म्हणजे कठीणता वाटत नाही. राईट, क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. मग काय होईल पहिला वर्ड? प्रेज. पहिला वर्ड काय आहे? प्रेज. प्रेज प्रशंसा करणे. आणखी काय करता? आणखी काय करता क्लासमध्ये? एखादी आवडीची व्यक्ती असते, है ना, आणि आवडीची व्यक्ती काय झाली, चापून चुकून जर आली व्यवस्थित नट्टापट्टा करून, आहे का नाही, चेहऱ्यावरती लेपन वगैरे घेऊन जर आली, तेव्हा आपण कॉम्प्लिमेंट देतो. काय करतो आपण? कॉम्प्लिमेंट देतो. कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट देणं म्हणजेच काय बाबा, एक प्रकारची तिची प्रशंसा करणं आहे, है ना, एक प्रकारची काय करणं आहे? प्रशंसा. एखादी गोष्ट आवडली तर त्याच्यासाठी आपण टाळ्या सुद्धा देतो, अप्लॉज. क्लिअर आहे? प्रेज, कॉम्प्लिमेंट, अप्लॉज, है ना, ॲकोलेट्स. हा नवीन शब्द आहे, ॲकोलेट्स, है ना, ॲकोलेट्स नवीन शब्द आहे हा. नंतर आणखी काय असते? काय आणखी काय बोल ना? कुडॉस. कुडॉस. देन यूलॉजी. इकोलॉजी नाही हा, यूलॉजी. यूलॉजी. कमेंडेशन. कमेंडेशन है ना, कमेंडेशन. कमेंडेशन. क्लिअर आहे इथपर्यंत? प्लॉडिट. प्लॉडिट म्हणजे प्रशंसा, कौतुक, वाहवा, टाळ्या, शाबासकी. पार्ट ऑफ स्पीच काय आहे? त्याचं नाउन. म्हणजे येणारे जे आपले सिनॉनिम्स असतील ते सगळे काय नाउन मध्ये राहतील. प्रेज, कॉम्प्लिमेंट, अप्लॉज, ॲकोलेट्स, कुडॉस, यूलॉजी, कमेंडेशन. यूलॉजी, कमेंडेशन. आणखी काय करतो? आणखी काय करतो? अलीकडे पाहिलं का तुम्ही सिंगिंग शो वगैरे? सिंगिंग शो, डान्सिंग शो वगैरे पाहत असतो आपण, है ना. आणि एक्सलेंट जेव्हा परफॉर्मन्स असते त्यावेळेस काय करतात, ते उभे राहून त्या समोरच्या व्यक्तीची काय करतात, कंटेस्टंटची काय करतात, स्तुती करतात, प्रशंसा करतात, है ना. त्याला आपण काय म्हणतो? स्टँडिंग ओवेशन. हा, तुमचे ते महागुरू असतात, महागुरू काय करतात? स्टँडिंग ओवेशन देतात. ओवेशन, है ना. मग ओवेशन. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे का? ओवेशन. आणखी काय असते? हा, एक्झॅक्टली. काय? अप्रोबेशन. ओवेशन, अप्रोबेशन. ओवेशन, अप्रोबेशन. जेव्हा एखादं काम चांगलं करता तुम्ही, तेव्हा तुम्ही एखाद्यासाठी काय असता? उदाहरण असतात, आयडल असतात, है ना, एक उदाहरण असतात. एक्झम्पलरी. एक्झम्पलरी काय असतात? तुम्ही एखाद्यासाठी उदाहरण असतात, एक्झम्पलरी. इकॉमिनम. इकॉमिनम, है ना, इकॉमिनम. आणखी काय असते? क्लिअर आहे? तर लक्षात घ्या, सिनॉनिम्स कशाचे? अप्लॉडचे. सॉरी, सिनॉनिम कशाचे रे बा? प्लॉडिटचे. प्लॉडिट म्हणजे काय होत होतं? प्रशंसा करणे, कौतुक, वाहवा, टाळ्या आणि शाबासकी. नाऊन आहे त्याच्यामुळे मी ते करणे वगैरे नाही केलं, किंवा करणे लिहिलं होतं, कॅन्सल केलं, है ना. नाऊन आहे ते. करणे वगैरे जर लागलं त्याला तर ते काय कशात कन्वर्ट होईल? ते वर्ब मध्ये. तर लक्षात घ्या, नाऊन आहे पार्ट ऑफ स्पीच. प्लॉडिटचा पार्ट ऑफ स्पीच नाऊन आहे. मराठी मिनिंग आहे प्रशंसा करणे, कौतुक, वाहवा, टाळ्या आणि शाबासकी. मग त्याचे आपण काय पाहिले? सिनॉनिम्स पाहिले. त्याचे आपण काय पाहिले? सिनॉनिम्स पाहिले. सिनॉनिम्स काय होतं? प्रेज प्रशंसा करणे. कॉम्प्लिमेंट, है ना, देतोच आपण कॉम्प्लिमेंट, वाटच पाहत असतो, है ना, आज कोणाला द्यायचं म्हणून, आहे का नाही. नंतर अप्लॉज, टाळ्या, क्लॅप वाजवतो, टाळा, है ना. नंतर ॲकोलेट्स, कुडॉस, यूलॉजी. नंतर कमेंडेशन, ओवेशन, देन अप्रोबेशन, एक्झम्पलरी आणि इकोमियम. तर आता हे 2-3 जे आहेत, हे झालं, हा झाला अप्लॉज. नंतर
एक्झम्पलरी नंतर काय आणखी कमेंडेशन, ओवेशन. चला है ना, हे सगळे है ना जेवढे मी राऊंड केलेले आहेत हे तर आपल्या डेली यूज मधले वर्ड आहेत ना. हे काही पाठ करायची गरज आहे का, लर्न करायची गरज आहे का? हे नाही, हे लर्न करायची गरज नाही आहे. प्रेज, कॉम्प्लिमेंट, अप्लॉज, कमेंडेशन, ओवेशन है ना, एक्झम्पलरी डेली यूज मधले आहेत. हे रट्टा मारायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला काय पाहावं लागतील, हे नवीन वर्ड्स आहे. कुडॉस, इओलॉजी, नंतर हे अप्रोबेशन आणि काय इकोमिनम. हे नवीन वर्ड आहे, हे तुम्हाला पाहावं लागेल है ना. याच्यासाठी काय करायचं बाबा, जेव्हा तुम्ही हा क्लास घेत असतात त्यावेळेस एक काय करायचं, कॉपी घ्यायची आणि सोबत पेन ठेवायचं. जसे जसे मी वर्ड घेतो है ना, आणि जसं त्या वर्डचं काही वर्ड मी काही सांगतोय त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे. चल नेक्स्ट आता याचं काय पाहायचं आपल्याला, अँटोनिम्स. याचे काय पाहायचे, अँटोनिम्स. काय होईल अँटोनिम्स? प्रेज, कॉम्प्लिमेंट, अप्लॉज, एक्कोलेट्स, कुडॉस, इओलॉजी, कमेंडेशन, ओवेशन, अप्रोबेशन, एक्झम्पलरी, इकोमिनम. याचा हे काय होईल, अँटोनिम्स काय होईल रे बाबा? काय होईल? फिगरेटिव्ह है ना, फिगरेटिव्ह है ना. याचे जे अँटोनिम्स आहेत ना डेली यूज मधले खूप कमी आहेत, त्याच्यामुळे हे तुम्हाला काय करावं लागेल, लर्न करावं लागेल है ना. फिगरेटिव्ह, नंतर इग्नॉमिनी, सगळे नवीन आहेत. इग्नॉमिनी है ना, इग्नॉमिनी. नंतर रॅन्ट, टी आहे, रॅन्ट. रॅन्ट. आणखी सांग ना. कंडमनेशन, नंतर सेन्श्युअर, क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे सगळ्यांना? फ्लेक, आठवते का? फ्लेक. काय? जेरीमेड, JERMAID, जेरीमेड. डायट्राइब, टायरेट. क्लिअर? आणखी आठवतात का काही? नाही? आठवा. काय राहिला असेल तर सांगा. हॅरिंग है ना, काय लिहायचं, HARANGUE, हॅरिंग है ना. क्लिअर आहे? सो दीज आर द काय रे बाबा, अँटोनिम्स. दीज आर दी अँटोनिम्स. कशाचे? प्लॉडिड, हा जो काही वर्ड आहे, जे काही नाउन फॉर्म आहे, ह्याचं काय आहे ते अँटोनिम्स आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? आहे का रे? प्रॉब्लेम आहे? लक्षात राहील का? लक्षात ठेवता येईल ना? हे सगळेच्या सगळे नवीन आहेत. ह्याच्यातले एखादाच वर्ड तुम्हाला काय ऐकला असेल तर ऐकला असेल. हा ऐकला असेल, कंडेमनेशन. सेन्च्युरी ऐकला असेल. हे दोन जे असे वर्ड आहेत ते ऐकले असतील, पण बाकीचे जे काही वर्ड्स आहेत ते सगळेच्या सगळे तुमच्यासाठी तरी ते नवीन आहेत. त्याच्यासाठी जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं बेस्ट राहील है ना. जेवढी जास्तीत जास्त काय करायची, हे प्रॅक्टिस कराल या वर्डची. लिहून पाहायचे है ना, लिहून जर पाहाल तुम्ही, लिहून पाहिल्यानंतर ते ऑटोमॅटिकली तिसऱ्या चौथ्या वेळी काय राहते, लक्षात राहते. आम्ही तेच करत होतो है ना. लिहून पाहिजे, जेवढे जास्त वेळा लिहून काढाल तेवढे तुम्हाला ते काय राहतील, लक्षात राहतील. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे? काय प्लॉडिड पार्ट ऑफ स्पीच जर विचारला तर नाउन, मराठीमध्ये काय होते, प्रशंसा, कौतुक, वाहवा, टाळ्या है ना. नेक्स्ट शाबासकी. काय? शाबासकी. क्लिअर इथपर्यंत? मग त्याचा आपण काय पाहिले,
सिनोनिम्स पाहिले. मी काय म्हटलं अगोदर, आपल्याला अगोदर कोणते लक्षात ठेवायचे आहे? डेली यूज वाले. मग काय होईल? शाबासकीसाठी प्रेज माहिती आहे मला, कॉम्प्लिमेंट माहिती आहे ना, अप्लॉज, नंतर डेली यूजचा ओवेशन आणि काय कमेंडेशन. ओवेशन आणि कमेंडेशन ते काय आपल्या डेली यूज मधले आहे. याचा माहिती आहे ना, प्रेज प्रेज प्रशंसा करतो, एखादं काम चांगलं केलं तेव्हा. कॉम्प्लिमेंट देतो, फिरतच असतो आपण कॉम्प्लिमेंट द्यायसाठी, तयारच असतो है ना. फक्त आपल्याला तेवढी सुंदर गोष्ट पुढे दिसली पाहिजे. एखादी जर सुंदर गोष्ट आपल्याला पुढे दिसली तर आपण कॉम्प्लिमेंट असं धरतो ना, फेकून मारतो है ना, ठेवलेलेच असतात आपल्याला वरच्या खिशामध्ये है ना. नेक्स्ट अप्लॉज. अप्लॉज एखादा प्रोग्राम वगैरे असते तेव्हा तिथे एखादी निवेदिका निवेदन करते त्यावेळेस आपण टाळ्या वाजवतो, टाळ्या बोलतो, ओरडतो जोरात. ॲक्युलेट्स, ओवेशन देतो, कमेंडेशन. क्लिअर आहे? माझं लक्षात कोणते ठेवायचे? कुडॉस, इओलॉजी है ना, इओलॉजी, नंतर अप्रोबेशन आणि इकोमियम. क्लिअर? तो हे इओलॉजी आणि इकोमियम जवळपास सारखेच टोनिंगचे वर्ड वाटतात तर ते लक्षात राहतात. एक्झेम्पलरी म्हणजे उदाहरण, एखाद्यासाठी काय असते तो उदाहरण असतात, आयडल असते है ना. नंतर अँटोनिम्स. अँटोनिम्स काय होते? पेजोरेटिव्ह, इग्नॉमिनी, रँट, कंडेमनेशन, सेन्शुअर, फ्लेक, जेरिमेट है ना, डायट्राइब, टायरेट अँड हॅराइड. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतं? ठीक आहे, लक्षात राहील का? लक्षात राहील ना? लक्षात ठेवावं लागणार आहे तुमचं, तुम्हाला ते मजबुरी आहे तुमची, हे लक्षात ठेवावेच लागतील है ना. कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये काय होईल? विचारल्या जाईल. इथे तेच वर्ड आपण घेतो जे कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये नंबर ऑफ टाइम्स काय झालेले तर रिपीट झालेले आहेत. नंबर ऑफ टाइम्स काय झालेले आहेत ते रिपीट झालेले आहेत. तेच वर्ड आपण इथे काय करून राहिलो? घेऊन राहिलो. इथपर्यंत क्लिअर आहे का? चला नेक्स्ट. नेक्स्ट काय करायचं होतं आपल्याला बाबा? सिमिलरच्या ज्या काही इडियम्स आणि फ्रेजेस असतात है ना, ते पाहत होतो ना आपण. सिमिलर मध्ये ज्या काही इडियम्स आणि फ्रेजेस असतात, फ्रेजेस और इडियम्स, फ्रेजेस और इडियम्स, याच्यात जे काही सिमिलर वर्ड असतात ना है ना. मग प्लॉडिट, आपल्याकडे वर्ड आहे कोणता? प्लॉडिट. प्लॉडिटची काय फ्रेज आहे राहील? एखादी फ्रेज आठवते का? ग्रीन फिंगर, ग्रीन फिंगर, ग्रीन फिंगर. नंतर काय? ग्रीन फिंगर. नंतर ग्रीन फिंगर म्हणजेच काय? मग प्रशंसा करणे. नंतर ब्रिंग डाउन टू हाऊस, ब्रिंग डाउन टू हाऊस, ब्रिंग डाउन टू हाऊस. आणखी काय असते? ब्रिंग डाउन टू हाऊस. नंतर स्टील द शो, स्टील द शो, स्टील द शो. स्टील म्हणजे चोरणे, शो, शो, शो चोरला का? शो चोरतो तेव्हा काय होतं? शो, शो चोरणे म्हणजे काय? शो चोरून घेऊन जातो का तो? शो चोरणे म्हणजे तो अशा प्रकारे काय करतो? परफॉर्मन्स देतो की सगळेच्या सगळे सर्वांचं लक्ष कशावरती? त्याच्या कॅरेक्टरवरती जाते. लक्ष कॅरेक्टरवर जाणं म्हणजे काय होते? त्याचं कॅरेक्टर एवढं पॉवरफुल बनवतो तो त्याच्या परफॉर्मन्सने है ना, की लोक काय करतात? त्याला टाळ्या द्यायला मजबूर होतात है ना. अशा ठिकाणी वापरला तर स्टील द शो. नाही तर मग शो त्याने धरला, पाठीवर ठेवला आणि उचलून घेऊन गेला, असं आहे का? नाही. क्लिअर आहे? फोर्थ वन आहे गिफ्ट अ गॅप, गिफ्ट अ गॅप. क्लिअर आहे? हे सगळे सगळे काय आहे? काय ते प्रेजेस आहेत, इडियम्स आहेत है ना, प्रेजेस आहे. क्लिअर आहे? आणि कशाचे आहेत? प्लॉडिटचे. प्लॉडिट मी काय सांगितलं होतं? प्रशंसा, शाबासकी, कौतुक, वाहवा. क्लिअर? प्रशंसा, शाबासकी, कौतुक, वाहवा आणि काय? टाळ्या. टाळ्या. ब्रिंग द शो, गिफ्ट ऑफ गॅप. अरे केलं काही ते ऑफ आहे, गिफ्ट ऑफ गॅप. क्लिअर? क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? चलो
मग आता मला एक सांगा, प्रशंसा करणे, शाबासकी देणे, कौतुक करणे, वाहवाही करणे, टाळ्या वाजवणे ह्यांच्या अपोजिट काय रे बाबा? काय आहे? एखाद्याला क्रिटिसाइज करणे. काय करणे? क्रिटिसाइज करणे, है ना? तर लिहायचं इथे क्रिटिसाइज. क्रिटिसाइज करणे. क्रिटिसाइज अपोजिट वर्ड आहे, अँटोनिम्स मध्ये लिहिला तरी चालतंय, है ना? अँटोनिमस आहे तो. क्रिटिसाइज करणे म्हणजे काय? एखाद्याला एखाद्याचं काम असेल ते आवडत नाही, आपण तेव्हा त्याला काय करतो? क्रिटिसाइज करतो. काय करतो? पिक होल्स. पिक होल्स, है ना? एखाद्या गोष्टीमध्ये काय करतो आपण? काय करत असतो, है ना? पिक होल्स म्हणजे शब्दशः जायचं नाही. शब्दशः जर गेले तर मग ते भोकं पाडणे होते, है ना? मग आपण बरोबर आहे ना, एखादी कोणती चांगली गोष्ट असते पण आपल्याला तिचे काय करायचं? क्रिटिसाइज करायचं असते. त्याच्यात आपण काय करतो? आपल्या मराठी भाषेत म्हणतो आपण काळ्या करणे, है ना? करतोच ना, आवडलं नाही तर पिक होल्स. क्लिअर आहे? नंतर नेक्स्ट आहे इन द फायरिंग लिव्ह. इन द फायरिंग लिव्ह, है ना? इन द फायरिंग लिव्ह. इन द फायरिंग लिव्ह म्हणजे काय असते? तसं तर मराठी शब्दशः जर गेलं तर मग ते जडक्या अवस्थेत काय करणे? जगणे होते. जडक्या अवस्थेत जगणे होते का? असं असते का? नाही. एखाद्याचं काय करणे? एखाद्याला क्रिटिसाइज करणे, है ना? क्रिटिसिझम झेलणे. क्लिअर आहे? तर हे काय होते बाबा? क्रिटिसाइजच्या ज्या काही फ्रेजेस आहेत, इडियम आहेत त्या. फ्रेजेस, इडियम्स. क्लिअर आहे? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? वर्ड्स कुठला होता? प्लॉडिट, प्रशंसा, शाबासकी, कौतुक, वाहवा, टाळ्या. त्याचा पार्ट ऑफ स्पीच कुठला सांगितला होता मी? पार्ट ऑफ स्पीच काय सांगितला होता? नाउन. वारंवार रिपीटेड क्वेश्चन आहे एसएससी. नंतर बँकिंग आणि तुमचं ते तलाठ्यामध्ये विचारलेला रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा. क्लिअर आहे? जे काही तलाठीच्या तुमच्या स्टेट लेवलच्या एक्झाम होतात सरळ सेवा भरतीमधल्या, त्याच्यामध्ये, है ना? तर लक्षात घ्यायचं. आणि त्याच्या ज्या काही फ्रेजेस होत्या, प्लॉडिटच्या ज्या काही फ्रेजेस आहेत, ग्रीन फिंगर, ग्रीन ऑब्विसली ग्रीन कलर आलेला आहे ना? आपल्याकडे रेड आणि ग्रीन कलर असतो. रेड धोका असतो आणि ग्रीन काय असतो? तुम्हाला मोहलत देतात, म्हणजे ठीक आहे, है ना? तर ग्रीन दिसला तिकडे, आता ग्रीन फिंगर ऑब्विसली काय करतोय? तो प्रशंसा करतो. ब्रिंग डाऊन टू हाऊस. नंतर स्टील द शो सांगितलंय, है ना? आणि गिफ्ट ऑफ गॅप. नंतर काय मग याचाच अपोजिट वर्ड काय होता? क्रिटिसाइज मध्ये फ्रेजेस काय सांगितलं? पिक होल्स. मराठीमध्ये माहिती आहे तुम्हाला. आणि इन द फायरिंग लिव्ह, है ना? तर हे काय होतं रे बाबा? सगळे काय आहेत आपले? आजचा वर्ड होता. आजचा काय होता? हा वर्ड होता. क्लिअर आहे, है ना? आय होप समजलं असेल सगळ्यांनाच, क्लिअर झालेलं असेल. काय करायचंय? शेवटी एकच काम करायचं आहे की कॉपी घ्यायची, लिहून काढायचे आणि वारंवार त्याला काय करायचं? रिपीट करायचं, रिवाइज करायचं, है ना? आणि बेस्ट यूज आहे. आणखी तुमच्यासाठी आणखी एक सांगायचं राहिलं. काय करायचं? जर नसन समजत तर काय करायचं? याचे एक्झाम्पल बनवून तयार करून पाहायचे. ज्यावेळेस तुम्ही ते एक्झाम्पल बनवून म्हणजे तयार करून तुम्ही जेव्हा ते करता ना, स्वतः एक्झाम्पल बनवता, त्यावेळेस ते शब्द काय लक्षात राहतात, कायमस्वरूपी लक्षात राहतात, है ना? बेसिकली वर्ड लर्न करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नसतो. फक्त काय असतं? ते लर्न करण्याचे आपल्याकडे मार्ग डिफरंट असतात. मार्ग वेगवेगळे असतात प्रत्येकाचे, है ना? कोणी रट्टा मारून लर्न करते, कोणी समजून लर्न करते, कोणी एक्झाम्पल घेऊन लर्न करते, है ना? तर या गोष्टी लक्षात घ्यायच्या, है ना? व्यवस्थित करा, हे करा. आणि वारंवार रिपीट झाले. मी तेच वर्ड घेत आहे. मी A to Z अजून सिरीज सुरू केलेली नाहीये, त्याला वेळ आहे आपल्याला. क्लिअर आहे? तर हे वारंवार रिपीट झालेले तुमचं काय आहे? वर्ड्स आहे. सोबतच मी इडियम आणि फ्रेजेसही देऊन राहिलो. त्याच्यामुळे म्हणजे कंटाळा करायचं काही कामच नाही की नाही सर नुसतं सिमिलर आणि सिनोनिम्स आणि अँटोनिम्स घेऊन राहिले म्हणून. ठीक आहे? इथे काय करू आपण? थांबून जाऊ, है ना? इथे काय करू आपण? थांबून जाऊ. आणि काय करायचं मग आता? आम्ही तर आमचे काम व्यवस्थित आम्ही प्रामाणिकपणे करतच आहोत, है ना? तुम्ही काय करा? तुमचं जे काम आहे प्रामाणिकपणे करा. कोणतं काम आहे? तर अगोदर तर लेक्चर घ्या. लेक्चर घेतल्यानंतर लेक्चर जर आवडत असेल, है ना, तर काय करा? सबस्क्राईब आहे, सबस्क्राईब बटन असते चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा. व्ह्यूज व्यवस्थित जात आहेत. तुमचा रिस्पॉन्स पाहून खरंच भारावून जातो आम्ही, है ना? एवढ्या कमी वेळात एवढा चांगला रिस्पॉन्स मिळणं, है ना?
तर लक्षात घ्या. पण व्ह्यूजच्या कंपॅरिझन मध्ये जे सबस्क्रिप्शन आहे ना ते तिथेच थांबल्यासारखं दिसत आहे आणि त्यामुळे थोडंसं काय होतंय मग आपल्याला असं वाटते है ना हरल्यासारखं वाटते. ते हरल्यासारखं होऊ नये ह्या कारणाने काय करा, व्ह्यूज तर देतच आहे तुम्ही, सोबत सोबत काय करा सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला. ठीक आहे, इथे आपण काय करू बाइंड अप करू है ना. ठीक आहे, थँक्यू.